रिसोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने विशेष शोध मोहीम राबवून चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये 7 वर्षांपासून फरार असलेल्या बाळू चव्हाणसह 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. केंद्र सरकारने मनरेगाऐवजी जिरामजी योजना लागू केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 49,410 अपूर्ण कामांचे भवितव्य अधांतरी सापडले आहे. राज्यातील सार्वजनिक पायाभूत सोयीसुविधांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून जिओ टॅग्ड युनिक इन्फ्रा आयडी आणि महायुनिव्हर्सल आयडी शिवाय विकास कामांचे बिल निघणार नाही. अकोला जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिकृत अधिकारी अनुपस्थित असताना अनधिकृत खासगी व्यक्तींकडून गुरांवर उपचार केले जात असल्याने फौजदारी कारवाईची मागणी होत आहे. तिवसा तालुक्यातील एका गावात ट्युशनला जाणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून तिचा विनयभंग केला तसेच जाब विचारणाऱ्या तिच्या आईवडिलांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.